नमस्कार मित्रांनो, आज तुमचं हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर आज आपण बघूया की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज वार मंगळवार तारीख 8. तर आता आपण बघूया की 1 ते 12 वाजेनंतरचं वातावरण कसं राहणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्याला जसं की मुंबई, पालघर, वलसाड, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सुरत, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, लोणार, पुसद, नांदेड, लातूर, आदिलाबाद या भागांमध्ये आपल्याला 1 वाजेनंतर कमी स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे. तर त्याआधी पुणे, डोपली, सातारा, अकलूज, सोलापूर, बीड, कलबुर्गी या भागांमध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. तर तर 1 वाजेनंतर विजयपूर, सांगली, रत्नागिरी, गोकाक, बालकोट, पणजी, हुबळी, कोप्पल, बल्लारी ह्या भागांमध्ये पण आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, पुसद, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, कापसी या भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर त्यामध्ये यवतमाळ, चिमूर या भागांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे. तर वाणी, चंद्रपूर, माकोना, यवतमाळ, वर्धा, उमरेड, अमरावती या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार व वादळासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो की 1 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघूया की 4 वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे. तर डायरेक्ट 5 वाजता बघूया की वातावरणात काय बदल येणार आहे. तर मित्रांनो, 5 वाजेनंतर वातावरणात काहीच बदल राहणार नाही. तर जसं आहे तसंच वातावरण आपल्याला दिसणार आहे. तर डोबली, सातारा, अकलूज या साईडला पण आपल्याला वातावरण तसंच दिसणार आहे. तर पुणे, नागपूर या भागात पण आपल्याला वातावरण तसंच दिसणार आहे. तर इंदोर, भोपाळ या जगदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला वातावरणात काही एक बदल दिसणार आहे. वातावरण तसंच राहणार आहे. तर आपण बघूया की संध्याकाळी 8च्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे. तर 8च्या सुमारास आपल्याला अहमदाबाद, इंदोर, जळगाव, सुरत या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत आहे. तर तसंच की रायपूर या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहताना दिसत आहे. तर तसंच की सोलापूर, सांगली, हैदराबाद, रामगुंडम या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी होण्याचे व बंद होण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस दिसत आहे. तर चंद्रपूर, अकोला, नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच विजयवाडा, नंद्याल, नेल्लोर, चेन्नई, वेल्लोर, वंगलुरू, बेंगलुरू, मंगळुरू, पणजी, हुबळी, बल्लारी, सांगली, सोलापूर, हैदराबाद, नांदेड, रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसं राहताना दिसत आहे. तर आपण बघूया की डायरेक्ट 12 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण बघूया की 12 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, 12 वाजेनंतर वातावरणात बदल येणार आहे. तर तसंच हैदराबाद या भागांमध्ये, सोलापूर, सांगली, हुबळी, बल्लारी रात्री 12च्या सुमारास पाऊस बंद होण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच पणजी, मुंबई, नाशिक या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा पडण्याचा अंदाज आहे. तर तसंच नागपूर, चंद्रपूर, रायपूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच पुसद, अकोला, नांदेड, नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, झांसी, फैजाबाद या भागांमध्ये पण आपल्याला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, जळगाव, जालना, इंदोर, कोटा, झांसी, फैजाबाद या भागांमध्ये पण आपल्याला वातावरण तसंच राहणार दिसत आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लोक धन्यवाद मित्रांनो.